जय शिवराय मित्रांनो, आता राज्य शासनाच्या केंद्र शासनाच्या कुठल्याही योजना, अतिवृष्टी अनुदान असेल, पीक विमा असेल, बालसंगोपन योजना असेल किंवा निराधाराचं अनुदान असेल, जी काही राज्य शासनाच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या माध्यमातून वैयक्तिक लाभार्थ्यांना मानधन अनुदान देणारे जे काही योजना आहेत, या योजनांचा लाभ देण्यासाठी आधार कंपल्सरी करण्यात आलेला आहे। आणि याच्याच संदर्भातील एक महत्त्वाची अशी अधिसूचना राजपत्र 18 डिसेंबर 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेले आहे। मित्रांनो, या राजपत्राच्या माध्यमातून काय काय नेमके निर्देश देण्यात आलेले आहेत, कोणत्या योजनांचा याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे, हेच आपण या ठिकाणी थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर बऱ्याच साऱ्या योजनांचा चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला जातो, योग्य त्या लाभार्थ्यापर्यंत अनुदानाचा लाभ मिळत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये योग्य त्या व्यक्तीला, योग्य त्या लाभार्थ्याला या अनुदानाचा लाभ मिळावा याच्यासाठी शासनाच्या माध्यमातून डीबीटी सुरू करण्यात आलेली आहे। गेल्या काही दिवसापासून अपडेट घेत आहोत की बालसंगोपन योजनेमध्ये लाभार्थ्याचा आधार संलग्न बँक खातं, निराधार योजनामध्ये लाभार्थ्याचा आधार संलग्न बँक खातं आधार, याचबरोबर अतिवृष्टी अनुदान असेल KYC, पीक विमा असेल डीबीटीच्या माध्यमातून अनुदान, लाडकी बहीण योजना असेल किंवा इतर काही योजना असतील, PM किसान असेल, सगळ्या योजनांमध्ये आपण पाहिलेलं आहे की आधार संलग्न बँक खात्यामध्येच अनुदानाचं वितरण करायला सुरुवात केलेली आहे। आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून 2018 पासून याच्या संदर्भातील राज्यांना वेळोवेळी निर्देश देण्यात आलेले आहेत। आणि याच पार्श्वभूमीवरती आता हे महत्त्वाचं असं राजपत्र महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून सुद्धा निर्गमित करण्यात आलेलं आहे। आणि याच्या माध्यमातून वैयक्तिक लाभार्थ्याला कोणत्याही योजनेच्या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी आधार बंधनकारक करण्यात आलेलं आहे। किंवा आधार कार्ड जर बनलेलं नसेल, आधार कार्डसाठी जर नाव नोंदणी केलेली असेल तर ते व्यक्तीला आधार नोंदणीची ओळख पावती आणि त्याच्याबरोबर शासनाच्या माध्यमातून मान्य केलेलं कुठलंही ओळखपत्र, ज्याच्यामध्ये बँकेचं किंवा पोस्टाचं फोटो असलेलं पासबुक किंवा पॅन कार्ड, याचबरोबर आपण जर पाहिलं तर जे काही पासपोर्ट असेल, रेशन कार्ड असेल किंवा मतदान ओळखपत्र असेल, मनरेगाचं कार्ड असेल किंवा ड्रायव्हिंग लायसन असेल किंवा RC बुक असेल किंवा जे काही किसान पासबुक वगैरे असेल, अशा प्रकारची कागदपत्रासह ती ओळख त्या ठिकाणी पटवता येणार आहे जोपर्यंत आधार कार्ड बनणार नाही तोपर्यंत। आता आधार कार्ड बनवत असताना जर समजा जे काही बायोमेट्रिकमध्ये किंवा इतर काही कारणामुळे आधार प्रमाणीकरण जर निष्फळ ठरलेलं असेल तर त्याच्यामध्ये त्या लाभार्थ्याचा आधार बनवत असताना डोळ्यातील बुबुळाचं स्कॅनिंग करणं ही या ठिकाणी सुविधा वापरली जाणार आहे। त्याची अंमलबजावणी करत असताना जर काही समजा त्रास झाला तर त्या ठिकाणी जे काही लाभार्थ्याचं OTPच्या माध्यमातून प्रक्रिया पार पाडणं, अशा प्रकारच्या प्रक्रियासुद्धा पार पाडण्यासाठी याच्यामध्ये मंजुरी देण्यात आलेली आहे। आणि याच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांना जमिनीवरील वाळू, चिकणमाती, क्षार काढून टाकण्यासाठी सहाय्य, रोग भत्ता, मृत व्यक्ती, जखमी व्यक्तीच्या कुटुंबांना अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना सहाय्य, घराची दुरुस्ती, पुनर्बांधणीसाठी सहाय्य, लहान व अल्पभूधारक शेतकऱ्यांना मृत जनावरांच्या बदल्यात नवीन जनावरं खरेदी करण्यासाठी सहाय्य, नुकसान झालेल्या बोटीची मासेमारीसाठी उपकरणाची दुरुस्ती नव्यानं पुरवण्यासाठी सहाय्य, मत्स्यबीज शेतीसाठी सहाय्य, हानी पोचलेली हत्यारे, साधनसामुग्री यांची दुरुस्ती नव्यानं पुरवणं, कच्च्या प्रक्रियाधीन किंवा तयार मालाच्या नुकसानीसाठी कारागिरांना अर्थसहाय्य, कोविड-19मुळे मृत झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना अर्थसहाय्य, अशा प्रकारच्या विविध योजनांचा याच्या अंतर्गत समावेश करण्यात आलेला आहे। अशा प्रकारच्या या सर्व योजना अर्थार्थी आपण जर पाहिलं तर याच्या अंतर्गत उल्लेख केलेल्या योजनांचा जर आपण संबंध लावला तर एकंदरीत लहान बाळापासून ते वयोवृद्ध नागरिकापर्यंत दिल्या जाणाऱ्या पूर्णच्या पूर्ण योजना याच्या अंतर्गत कव्हर करण्यात आलेले। मग शेतकरी असेल, सर्वसामान्य असेल, सर्व योजना अतिशय एक महत्त्वाचा असा निर्णय, कारण डीबीटीच्या माध्यमातून दिलं जाणारं अनुदान हे चुकीच्या व्यक्तीच्या हातात जात नाही। आणि या पार्श्वभूमीवरती या बोगस लाभार्थ्यांपासून या अनुदानाचं हे करणं असेल किंवा अनुदान योग्य त्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचवणं असेल, याच्यासाठी हा एक महत्त्वाचा असा प्रकल्प, एक महत्त्वाचा असा टप्पा आहे। आणि याची अंमलबजावणी करण्यासंदर्भात या राजपत्राच्या माध्यमातून आता निर्देश देण्यात आलेले आहेत। आपण जर एखाद्या योजनेचे लाभार्थी असाल आणि आपलं जर अद्यापही बँकेला आधार संलग्न केलेलं नसेल तर करून घ्या। आधारमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर आधार दुरुस्ती करून घ्या, जेणेकरून भविष्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये योजनांचा आणि योजनांच्या अनुदानाचा लाभ मिळण्यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही। धन्यवाद।